नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वोदय अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक स्वागत. मी सत्यनारायण चौरे. आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत मराठी व्याकरण या विषयाचा अभ्यास कसा केला पाहिजे आणि अर्थात जे काही प्रारंभिक व्याकरणाबद्दलच्या काही ज्या तरतुदी आहेत किंवा व्याकरणाबद्दलची काही प्रारंभिक माहिती आहे ही सुद्धा आपण या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत, कम्प्लीट करणार आहोत. या ज्या काही होणाऱ्या परीक्षा आहेत, सध्या महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याचशा एक्झाम चालू आहेत. आता पुरवठाची परीक्षा चालू आहे, चालू होईल 26 तारखेला. पुढे आपली कारागृहाची परीक्षा आहे, पोलीसची परीक्षा आहे ती आता, आणि इतर ज्या काही अजून परीक्षा आहेत ज्या IPS TCS द्वारे कंडक्ट केल्या जातात. अर्थात महाराष्ट्र शासनाची प्रत्येक परीक्षा, या प्रत्येक परीक्षेला असणारा महत्वाचा विषय म्हणजे मराठी व्याकरण, आणि त्यातूनही अजून विशेष महत्वाची बाब म्हणजे मराठी व्याकरणाला वेटेज सुद्धा जास्त आहे. आपण एक सरासरी जर विचार केला तर या जो 100 प्रश्नांचा क्वेश्चन पेपर असतो, लक्षात ठेवायचं, हे जे सर्व पेपर आहेत हे सरासरी 100 प्रश्नांचं असतात. याच्यापैकी 1, 2, 3 आणि 4 असे 4 प्रकार त्याची विभागणी केली जाते. पहिलं राहतं ते पहिलाच विषय असतो मराठी मातृभाषा आपली मराठी व्याकरण. ठीक आहे, या मराठी व्याकरणचं दुसरं असणार आपला गणित बुद्धिमत्ता, ज्याला आपण गणित बुद्धिमत्ता म्हणतो. ठीक आहे, आणि पुढे गेलो आपण की इथे एक इंग्रजी व्याकरणाचा प्रश्न येतो, इंग्रजी व्याकरण भाग येतो, आणि चौथा मध्ये येतो सामान्य ज्ञान. आता ह्या जे सगळ्या परीक्षा आहेत या सर्व परीक्षांना ही अशी मान्य राहते बऱ्याच परीक्षांना, पण एक परीक्षा अशी आहे की जी पोलीसची, ही पोलीसची जी परीक्षा असते की इथं हे पहिला घटक आहे ऍज इट इज आहे मराठी व्याकरणाचा. ठीक आहे, दुसरा घटक आहे तो गणित म्हणून आहे, तिसरा घटक बुद्धिमत्ता म्हणून आहे. लक्षात ठेवा, बुद्धिमत्ता आणि गणित हे वेगवेगळे इथं टाकले आहेत, आणि चौथा जो आहे तो सामान्य ज्ञान, तो बरोबरच आहे. मग यात वेगळं काय रे मित्रांनो? पोलीसला इंग्रजी नाही, त्याचं वेटेज गणित बुद्धिमत्ते वाढवलंय, गणित बुद्धिमत्तेमध्ये वाढवलंय. आणि इकडे ज्या काही आपल्या नगरपालिका झाली, नगर परिषदची आता अजून ऍड अँड परत जे जिल्हा न्यायालय असो, कुठं तुमची पुरवठा निरीक्षक असो, कोणतीही प्रत्येक सगळ्या परीक्षांना, ह्या बाकीच्या प्रत्येक परीक्षांना इथं वेटेज जर पाहायचं म्हटलं तर ते इंग्रजी समाविष्ट आहे, मध्ये इंग्रजी समाविष्ट आहे. म्हणजे जर जे काही पोलीस भरती तयारी करत असतील त्यांना हा एवढा भाग करायचा आहे. जे मुलं इंग्रजी पोलीस पेक्षा जास्त काही वेगळं तयारी करत असतील तर त्यांना काय करायचंय, त्यांना इंग्रजी एक्स्ट्राचं करायचंय, इंग्रजी हे एक्स्ट्राचं करायचंय, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे मग आपल्याला हे सांगण्याचा भाग असा की महाराष्ट्र शासनाद्वारे होणाऱ्या ज्या काही सगळ्या परीक्षा त्या सगळ्या परीक्षांना 25% वेटेज सह 100 पैकी 25 प्रश्न म्हणजेच 25% वेटेज सह हा आपला मराठी व्याकरणाचा विषय आहे. मग हा मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना आपण सर्वच परीक्षांसाठी A to Z, शिपायापासून डेप्युटी कलेक्टर पर्यंत प्रत्येक परीक्षेला हे असणारा हा विषय, हे एक स्वरूप याचं A to Z, म्हणजेच आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत परिपूर्णपणे मराठी व्याकरणाचा विषय जर तुम्ही केला हा पूर्ण, तर हे तर तुम्ही पोलीस शिपायापासून डेप्युटी कलेक्टर पर्यंतची प्रत्येक परीक्षा देऊ शकता, प्रत्येक परीक्षेला आउट ऑफ मार्क घेऊ शकता. एक क्षेत्र याचा जो काही आवाका आहे त्या आवाक्याच्या बाहेर लिमिटेड विषय असतात, याच्या बाहेर प्रश्न मोस्टली जात नाही. त्यामुळे इथं तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की मराठी व्याकरण हा विषय, मग इकडं त्या दुसऱ्या भरतीला आपण शिकवला तिकडे वेगळा असेल, इकडे वेगळा असेल, काही वेगळा नसतो, आहे तो आहे. कुठेही गेलं तरी करता तोच असणार आहे, कुठेही गेलं तरी प्रयोग तोच असणार आहे, कर्म तेच असणार आहे. मग वेगळं काय आहे तर वेगळी विचारण्याची पद्धत असते. काही परीक्षा कंपन्या ज्या आहेत त्या परीक्षा घेणाऱ्या कंपन्या वेगळ्या घटकावर फोकस करतात, काही परीक्षा वेगळ्या घटकावर फोकस करतात. काही आता MPSC जर पाहिलं आपण तर सरसकट सगळ्याच घटकावर MPSCचा फोकस असतो. ठीक आहे, मग हे आपण काय करायचं, कोणती कंपनी परीक्षा घेते, कोणत्या घटकावर फोकस करतो, हे आपल्या अभ्यासाचा भाग झाला. पण शिकताना A to Z शिकायचं. कोणतीही परीक्षा द्या त्या परीक्षेमध्ये तो प्रश्न तुमचं उत्तर आलंच पाहिजे, तुमचा प्रश्न चुकणार नाही यासाठी. ठीक आहे, गुड आफ्टरनून प्रतिभा शिंदे, गुड आफ्टरनून सनी गायकवाड, बाकी सर्वांना गुड आफ्टरनून. पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत राहा. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत राहा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मांडत राहा. तुम्हाला जे काही तुमचा
जे काही तुमचा प्रश्न असेल तो प्रत्येक प्रश्न इथं मांडा, तुमच्या प्रश्नाचं स्वागत, तसंच तुमच्या प्रश्नाचं उत्तरही दिलं जाईल, लक्षात ठेवा. मग आपला सर्वप्रथम हे समजून घेणं पडतं आपला की सिलेबस काय असला पाहिजे आपला एक तर काय आपला सिलेबस काय असला पाहिजे. तत्पूर्वी इकडे लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाची आता पोलीस भरती येणार आहे आणि या पोलिसांची जी काही जागा आहेत, या जागा आहेत 17,441 आणि अजून काही पद याच्यामध्ये ऍड होऊन जवळपास 22,500च्या समथिंग, म्हणजे 22,000-23,000 पर्यंत ह्या जागा जातील. आणि तरुण बेरोजगार जे आहेत आपल्याकडचे, यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची सुवर्ण संधी. अर्थात त्यांचं काय 12वी, फक्त 12वीवर पासवर असत. हे आर्ट, सायन्स काय, कॉमर्स काय असेल ते असेल, सगळ्या फक्त 12वी पास पाहिजे. त्यामुळे तत्काळ रोजगार मिळण्याचे साधन आहे. ठीक आहे. मग हे अर्जुन बॅच नावाची बॅच आपण या सर्वोदय करिअर अकॅडमीने चालू केलेली आणि याच्यामध्ये एकतर बॅच सुरुवात कधी होती, तर 8 तारखेला म्हणजे कालपासून बॅच सुरुवात झाली आहे. वेळ बॅचची कधी असणार आहे, 12 ते 4, म्हणजे 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत डेली 4 तास. खाली त्याची बॅचची प्राइस सांगली, म्हणजे बॅच फी किती आहे, तर 1599 फीस नाही, डिस्काउंट मध्ये 699 फीस ठेवलेली आहे. ठीक आहे. म्हणजे 699 मध्ये तुम्ही पहिले 200 विद्यार्थ्यांसाठी या, हे 699 मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. बॅच मध्ये विषय कोणते असणार आहेत, मराठी, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. मराठी व्याकरण आपलं तर A to Z शिकणार आहे आपण, कुठली परीक्षा द्या, काहीच अडचण नाही. गणिताला आणि बुद्धिमत्तेला दोघांना वेगवेगळे वेटेज असतं आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी एकत्रित एक वेटेज असतं. काही परीक्षांना जर पाहायचं म्हटलं आपण, तर इथं वेटेज आहे ना, इथं वाढवलं जातं. सामान्य गणित बुद्धिमत्तेचं सामान्य ज्ञानाने चालू घडामोडी वाटोवर वाढवलं जातं, 30-40 पर्यंत जातं आणि गणित बुद्धिमत्ता 30-40, 35-40 या दरम्यान ठेवलं जातं. पण यांचा 25-25 असा हा वेटेज आहे. 25, 25, 25 आणि 25. ठीक आहे. ही बॅचची वैशिष्ट्य बघून घ्या. एमपीएस सारखे विषय सखोल विश्लेषण आणि विषयानुसार नोट्स दिल्या जातील. एक दुसरं, दर आठवड्याला विषयावर टेस्ट घेतली जाईल. त्याच्यानंतर रिव्हिजन सेशन होतील शेवटी तुमची एक्झाम जवळ आल्याच्या नंतर. पर्सनल मेंटरशिप म्हणजे वैयक्तिक मार्गदर्शन केलं जाईल आणि प्रत्येक आठवड्याला शंका निरसन सत्र, म्हणजे तुमच्या आठवड्याला तुमचे काय प्रॉब्लेम आहे ते सगळे जाणून घेतले जातील याच्यामध्ये. ठीक आहे. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरला सर्वोदय अकॅडमीचं ऍप आहे, ते डाउनलोड करायचं आणि याच्यामध्ये जॉईन व्हायचं. जॉईन व्हा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा, असं आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे. चला, लेक्चर चालू. चला, सिलेबस मराठी व्याकरणाचा हा अभ्यासक्रम आहे मित्रांनो. हा जो तुमच्या समोर मांडला अभ्यासक्रम आहे, प्रत्येक घटक वाचून दाखवतो, कारण आपल्याला सुरुवात करत असताना A to Z प्रत्येक घटक आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि प्रत्येक घटकामध्ये आपल्याला काय करायचंय, तर पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी आपल्या पुढे असणारा सिलेबस तर कळला पाहिजे. आपलं जायचंय दिल्लीला, तर दिल्लीला जायचा रस्ता आधी माहित पाहिजे ना. का हवेतून जाणार आहेत का? नाही. ठीक आहे. हवेतून जाण्यासाठी सुद्धा रस्ता लागतो. ठीक आहे. चला, कमेंट करत राहा. काही तुमचे प्रश्न असतील कमेंट करत राहा. चला, ठीक आहे. बघा इकडे जा. पहिलं मी एक प्रारंभिक असा शब्द लिहितो, प्रारंभिक. हा प्रारंभिकचा एक सेशन आपला आहे, हे प्रारंभिक होणार आहे. त्या प्रारंभिक मध्ये काय असतं, तर मराठीचे पाणिनी कोणाला म्हणतात, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना. बरं, मराठीमध्ये मराठी व्याकरणाचं पहिला पुस्तक कोणी लिहिलं, कोणी लिहिलं ते, आपल्याकडे एक इंग्रज व्यक्ती होता आणि त्या इंग्रजी व्यक्तीने 1805 दरम्यान एक पुस्तक लिहिलं, द लँग्वेज ऑफ मराठा. ठीक आहे. ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, सॉरी, म्हणजे ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज असं पुस्तक लिहिलं. आणि त्या पुस्तकाला म्हणजे भारतातला
मराठी भाषेमध्ये पहिलं पुस्तक लिहिणारा एक इंग्रज ठरला. किंवा अजून काही प्रश्न असतील, हे अवांतर भाषेचे अवांतर असतात, एक मराठी भाषे संबंधित अवांतर, याच्यावर आपलं एक प्रारंभिक सेशन होतं. त्या प्रारंभिक सेशनमध्ये जवळपास 2 तास आपण ते शिकतो. पुढे आपलं ग्रामर प्रॉपर चालू होते ते वर्णमालेपासून. वर्णमालेमध्ये जी आपली भाषा बनली सगळी, ही भाषा वर्णांपासून बनली. ती 52 वर्णांची वर्णमाला आपण शिकतो. त्यानंतर आपला जोडाक्षर लेखन कसं लिहिलं जातं ते शिकतो याच्यामध्ये. पुढे आलो की आपण काय शिकतो, संधीचे प्रकार शिकतो. त्यानंतर पुढे असतो आकार विल्लेक्रम. हा आकार विल्लेक्रम. त्याच्यानंतर आपल्या शब्दांच्या जाती चालू होतात. शब्दांच्या जातीमध्ये 8 शब्द जाती आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे 4 विकारी शब्द जाती. यांच्यावर विकार होणारे लिंग, वचन, विभक्ती, पुरुष, काळ व अर्थ हे घटक पाहतो आपण. त्यामध्ये सामान्यरूप ही प्रक्रिया घडून येते. ती सामान्यरूप एक प्रक्रिया आपण इथं पाहतो. पुढे क्रियाविशेषणाव्यय, शब्दयोग्याव्यय, उभयान्वयी आणि केवळ प्रयोगाव्यय हे ह्या जे 4 शब्द आहेत ह्या अविकारी म्हणतो याला आपण. म्हणजेच विकारी आणि अविकारी 8 शब्द जाती, त्यांच्यावर परिणाम करणारे घटक हे 4 जवळपास घटक हे सविस्तररित्या आपण पाहतो. 12 घटक जिथंच पाहतो आपण, ह्या फक्त 8 शब्द जातीमध्ये 12 घटक पाहतो. पुढे आपलं हे जे वाक्य बनतं या शब्दांपासून, हे वाक्याची मांडणी कशी, रचना कशी, ते प्रयोग या घटकामध्ये सांगितलं असतं प्रयोगमध्ये. मग आपण प्रयोग पाहतो. नंतर आपण शब्दसिद्धी हा घटक पाहतो. शब्दसिद्धीमध्ये जे शब्द तयार कसा झाला, म्हणजे देशी शब्द आहे, तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, परभाषीय शब्द. परभाषीय म्हणजे कानडी, तेलुगू, तमिळ, हिंदी, गुजराती. ठीक आहे. त्यानंतर आपण पोर्तुगीज, परभाषी मधले परदेशी. पोर्तुगीज असेल का, आपण इंग्रजी असतील, जापानी असतील, पारशी असतील किंवा अरबी असतील, हे प्रकार. अर्थात हे शब्दांचे सगळे प्रकार पाहतो आपण. हे झालं की आपण तिथंच काय पाहतो, अभ्यास शब्दांचा एक प्रकार पाहतो. अभ्यस्त, अंश अभ्यस्त, पूर्णाभ्यस्त हा काय प्रकार आहे. त्यानंतर आपण उपसर्ग, घडी शब्द आणि प्रत्येक घडी शब्द पाहतो. त्याच्यामध्ये बी अरबी उपसर्ग, फारसी उपसर्ग, यावनी उपसर्ग असं जे म्हणतो. पुन्हा आपण त्याला प्रत्येक घडी शब्दामध्ये हे सगळे डिटेल्स पाहतो आपण, की उपसर्ग असतील किंवा प्रत्यय असतील. अरबी, फारसी, संस्कृत, मराठी हे सगळे उपसर्ग शिकतो आपण. पुढे आपण याच्यामध्ये काय शिकतो, तर सामासिक शब्द हा प्रकार येतो. मग ते सामासिक शब्द हा प्रकार शिकताना आपण समास या घटकामध्ये शिकतो. समास या घटकामध्ये आपण सामासिक शब्द हा प्रकार शिकतो. म्हणजे समासाचा समासचे प्रकार म्हणजे हा शब्द बनतोय, मग त्याचा समास. आणि त्या समासचे उपप्रकार 4, त्यांचे अजून अनेक उपप्रकार असतात. जवळपास समासचे आपण 25 प्रकार शिकतो याच्यामध्ये. ठीक आहे. 20 ते 25 प्रकार याच्यामध्ये आपण शिकतो. पुढे वाक्यांचे प्रकार येतात. आता हे सगळं वाक्य बनलं, मग या वाक्यांच्या प्रकार आपण शिकत असताना आपण काय पाहतो, की वाक्याच्या अर्थानुसार वाक्यांचे प्रकार, विधानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी. त्यानंतर आपण होकार, नकार म्हणजेच करणरूप किंवा अकरणरूप वाक्य, यावरून आपण प्रकार पाहतो 2. पुढे आपण क्रियापदाच्या अर्थावरून प्रकार पाहतो. स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. आणि त्यानंतर आपण पाहतो की एका वाक्यामध्ये अशी किती स्टेटमेंट, किती वाक्य, मग यावरून प्रकार पडतात. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य हे आपण शिकतो. ठीक आहे. आता हे शिकल्याच्या नंतर आपला पुढे राहते शब्दशक्ती असते. वाक्य रूपांतरण एक प्रकार येतो आपल्याकडे. वाक्य रूपांतरण म्हणजे केवळ वाक्याचे मिश्र वाक्य करा, मिश्रचं केवळ, प्रश्नार्थीचं विधानार्थी करा, होकारार्थी नकारार्थी करा, हा प्रकार आपण शिकून घेतो. ठीक आहे. वाक्य रूपांतरणानंतर वाक्य पृथक्करण पाहतो आपण नंतर. ठीक आहे. शब्दाची सुटसुटीत फोड, वाक्याची सुटसुटीत फोड, की कोणत्या शब्दाला काय म्हणायचं, मूळ शब्द काय, त्याचं वाक्यात काम काय, मग आपण ते कसं ओळखायचा हे शिकतो. पुढे शब्दशक्ती शिकतो, ह्या शब्दाच्या अंगी असणारी ताकद. मग ह्या शब्दशक्तीमध्ये अभिधा शब्दशक्ती, व्यंजना शब्दशक्ती म्हणजे डबल मिनिंगचं आपलं बोलणं, लक्षणा शब्दशक्ती हे प्रकार शिकतो आपण. आणि पुढे विरामचिन्ह शिकतो, की आपण बोलत असताना हे वाक्य वापरताना आपण कुठं पॉज घेतो, तिथं कोणतं चिन्ह वापरलं पाहिजे. ठीक आहे. पूर्णविराम, अल्प काय म्हणतो आपण, स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम हे जे घटक आहेत हे इथं आपण पाहत असतो. पुढे आपण काय पाहतो याच्यामध्ये, तर अलंकार. अलंकार म्हणजे भाषेचे अलंकार, जवळपास 25 अलंकार. या अलंकाराचे आपण 25 प्रकार शिकतो इथे. ठीक आहे. त्यानंतर आपण रस ही भाग शिकतो, भाषेचे 9 रस. हा मराठी ग्रामरचा भाग. याच्यामध्ये जर एवढा भाग तुमच्यासमोर मांडला मी, या भागातला जर इत्यंभूत तुम्ही अभ्यास केला, तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, कोणतीही. ठीक आहे. तुमची महाराष्ट्र शासनाची कोणतीही परीक्षा द्या, 25 पैकी 25 प्रश्न तुम्हाला बरोबर येतात. अर्थात
याच्यामध्ये आपण आपल्याला काय शिकायचं, हे झाला ग्रामरचा भाग. पुढे आपण शब्दसंग्रह हा एक प्रकार शिकत असतो आणि याच्यानंतर आपला एक पॅसेज असतो आपला. ठीक आहे, हे पॅसेजचा एक प्रकार शिकतो आपण. काही परीक्षांना पॅसेज असतो 5 प्रश्नांचा, काही परीक्षांना नसतो पॅसेज, पण शब्दसंग्रह असतो. शब्दसंग्रहामध्ये आपण शिकतो समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, वेगवेगळ्या अर्थाचे शब्द, वाक्प्रचार, म्हणी, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, हे प्रकार इथं आपण शिकलो. या शब्दसंग्रहावर जवळपास 30 ते 35% वेटेज जातं, म्हणजे 20 पैकी 6-7 प्रश्न या शब्दसंग्रहावर असतात. आणि हे 5 प्रश्नांचा एक पॅसेज असतो. मग आपण शेवटी याच्यात काय शिकतो, तर आपण शिकतो पॅसेज, याला आपण उतारा असं सुद्धा म्हणतो. उतारा म्हणतो आपण. ठीक आहे, पॅसेज किंवा उतारा हे इथं आपण शिकतो. मग मला पॅसेज म्हणजे त्याला उतारा म्हणतो आपण, ते कसा सोडवला पाहिजे हे आपण शिकतो. आपण सगळ्या प्रकारचे शब्दसंग्रह शिकतो. आता इथं किती, जवळपास 10 प्रकारचे शब्दसंग्रह आहेत. इथं 1, 2, 3, 4, 5, 6 नमूद केलेले आहेत. याच्यामध्ये अजून असे 10 प्रकारचे शब्दसंग्रह आहेत, ते आपल्याला शिकायचे. हे संपूर्ण जे सिलेबस आहे, हा सिलेबस जर कव्हर झाला, परिपूर्ण तुम्ही केला, तर तुमचा कोणत्याही परीक्षेला तरी कुठलाही प्रश्न चुकत नाही, कुठलाही मार्क तुमच्या हातातून जात नाही. त्यामुळे हे तुम्हाला इथं माहित असणं आवश्यक आहे. आपण हा सिलेबस पाहून घेतला. यामध्ये आपल्याला शिकायचं काय, तर आपल्याला शिकायचंय यामध्ये आपल्याला शिकायचंय प्रारंभिक व्याकरण. ह्या सेशनमध्ये आपण प्रारंभिक व्याकरण शिकणार आहोत, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमचे प्रश्न चालूमध्ये तुम्ही मांडत राहा. काही तुम्हाला अडचण आलीच तर, आता आपण सांगितलंय बेसिक मध्ये फक्त, त्यामुळे प्रश्न मांडायची तुम्हाला संधी अजून भेटलेली नाहीये. ठीक आहे, चला पुढे. एक बेसिक जर पाहायचं म्हटलं, इकडे आपण भाषा, व्याकरण आणि साहित्यकार यांच्याबद्दल जर पाहायचं म्हटलं तर पाणिनी हा एक व्यक्तिमत्व. सुरुवातच होती पाणिनी. हे पाणिनी आपण मराठी भाषेमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकरांना मराठीचे पाणिनी म्हणतो. मग मराठीचे पाणिनी त्यांना काय म्हणतो बरं, तर पाणिनी का म्हणतो हे समजून घेण्यापैकी पेन घेण्यापूर्वी आपला पाणिनी कोण होता हे माहित असणं आवश्यक आहे. तर पाणिनी हा संस्कृत व्याकरणकार होता. पाणिनी हा एक संस्कृत व्याकरणकार होता. संस्कृत त्यानं सुरुवातीपासून खूप चांगलं व्याकरणाचं कार्य केलं होतं. मग त्या संस्कृतीचं नाव होतं मोठं, म्हणजे तिथं संस्कृत व्याकरणाचं जनक म्हटलं तरी त्याला चालेल. पुढं आपण आल्याच्या नंतर काय, म्हणून तसंच सेम दादोबा पांडुरंगांनी मराठीमध्ये काम केलं व्याकरणाचं. सुरुवात 1836ला त्यांनी वयाच्या जवळपास 24व्या वर्षी महाराष्ट्र भाषेचे शास्त्रीय व्याकरण नावानं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकातून मराठी व्याकरणाचा इत्थंभूत अभ्यास केला. हे कोणी केलं, एका मराठी व्यक्तीनं मराठी व्याकरणाबद्दलचा. म्हणून त्यांना मराठी भाषेची पाणिनी म्हणतात, लक्षात ठेवायचं. जे कार्य पाणिनीने संस्कृतमध्ये केलं होतं तसंच कार्य मराठी दादोबा पांडुरंगांनी केलं, म्हणून मराठीचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हटलं जातं. आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हटलं जातं. पण लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी म्हणजे कोण रे, इतिहासमध्ये विचारतील. लोकहितवादी हे गोपाळ हरी देशमुख यांना म्हटलं जातं. आणि या लोकहितवादींनी काय सांगितलं की दादोबा पांडुरंग तुम्ही मराठीचे पाणिनी आहात, आणि तेव्हापासून दादोबा पांडुरंगांना मराठीचे पाणिनी म्हटलं जातं. ठीक आहे, एक. पुढे हा जॉन्सन आहे, हा इंग्रजी व्याकरणकार होता. बरं, याचा उल्लेख इथं का करणं गरजेचं आहे, कारण या जॉन्सन, मराठी भाषेत जॉन्सन म्हणून हे कृष्णशास्त्री चिपळूणकर, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये असणारे टिळक आगरकर चिपळूणकर, ते विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे वडील, हे विष्णूशास्त्री चिपळूणकरच्या. मग यांना ओक नावाच्या एका त्या आपल्या साहित्यिकानं पदवी दिली की तुम्ही मराठी भाषेचे जॉन्सन आहात. बरं, जॉन्सन का म्हटलं, कारण जॉन्सन हा एक इंग्रजी व्याकरणकार होता. इंग्रजीमध्ये चांगलं उत्तम इंग्रजी व्याकरणाचं कार्य कोणी केलं असेल तर जॉन्सननं, त्यामुळे हे त्यांना नाव दिलं. बरोबर, ठीक आहे. मग आता तुम्हाला जॉन्सन कोण होता, पाणिनी कोण होता कळलं. बरं, पाणिनी कोणाला म्हटलं तर मराठीमध्ये, जॉन्सन कोणाला वाटतं ते तुम्हाला कळलं. का म्हटलं तर हे सुद्धा तुम्हाला कळलं. याचं कारण, आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला की पाणिनी कोणतं, दादोबा पांडुरंग तरखडकर, तुम्हाला लगेच कळून जातं. अरे बरं, पाणिनी कोण होतं हे जर विचारलं तर तुम्हाला ते सुद्धा माहित असलं पाहिजे. मराठी भाषेत शिवाजी म्हणून विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी स्वयं घोषित स्वतःलाच पदवी घेतली होती. ठीक आहे. आणि मराठीचे गझलकार म्हणून कोणाला म्हटलं तर सुरेश भट, बोलतो मराठी काय लाभले भाग्य आम्हास, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, वगैरे वगैरे. आता बघायचं, मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक एक इंग्रजांनी लिहिलं होतं 1805 मध्ये. त्याचं नाव होतं विल्यम कॅरे, आणि त्या पुस्तकाचं नाव काय होतं,
द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तकाचं नाव होतं. याच्यावर परीक्षेला प्रश्न आला होता, पण तो एमपीएसच्या कंबाईन मध्ये. ठीक आहे, तुमच्याकडे येऊ शकतो. मराठी व्याकरणाचा शास्त्रीय अभ्यास प्रथम कोणी केला होता, तर दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी केला. कधी केला तो? 1836 मध्ये. ठीक आहे. आणि आपल्याकडे 27 फेब्रुवारी काय म्हणलं, जागतिक मराठी भाषा दिन. कुसुमाग्रज यांचा काय असतो, हा जन्मदिन असतो. वि.वा. शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. आणि 21 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन आहे. मातृभाषा तो जागतिक स्तरावरचा आपापल्या मातृभाषा जपण्यासाठीचा. मग मराठी व्याकरणाचा सर्वप्रथम शास्त्रीय अभ्यास करणारा मराठी व्यक्ती म्हणून दादोबा पांडुरंगांचं नाव येतं. पण मराठी व्याकरणामध्ये सर्वप्रथम जर पुस्तक कोणी लिहिलं किंवा अभ्यास कोणी केला असं कळालं तर त्यांचं नाव विल्यम कॅरे, ब्रिटिश नागरिक, आणि त्यांना पुस्तक लिहिलं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. लक्षात ठेवायचं, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. आता तुमच्याकडे एक शिलालेखाचा ह्या चार्ट आलाय. याच्यावर लक्षात काय ठेवायचं, कृष्णशास्त्री याच्या लक्षात काय ठेवायचं की आपल्याला सध्या मराठीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळावा मराठीसाठी म्हणून प्रयत्न चालू आहेत. आणि त्या अनुषंगानं ते केंद्र सरकार अर्थात केंद्रीय गृह मंत्रालय केंद्र सरकारकडे काय तो अधिकार आहे की कुणाला द्यायचा, कोणत्या भाषेला मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा. अभिजात भाषा म्हणजे खूप जुनी उच्चकालीन पुराणी भाषा असाचा अर्थ होतो. मग हा दर्जा सगळ्याच भाषांना दिला जातो का, तर नाही. हा राज्यघटनेत असणाऱ्या 22 भाषांना पैकी कोणत्या भाषेला दर्जा दिला जाऊ शकतो, बाहेरच्या भाषांना नाही. मग सध्या राज्यघटनेत सुरुवातीला तुम्हाला माहिती सुरुवातीला घटनेत 14 भाषा होत्या. 1967 एक घटना दुरुस्ती 21वी, त्यानुसार सिंधी भाषेचा समावेश केला. कितीमध्ये परिशिष्ट 8. पुन्हा 92 71 घटनादुरुस्ती 3 भाषा समाविष्ट केल्या. आणि 92 घटनादुरुस्ती 2003 यावेळेस 4 भाषा समाविष्ट केल्या. अशा 22 भाषेला, त्या 22 पैकी कोणत्या भाषेला एक दर्जा दिला जातो. आणि त्या दर्जा देण्यासाठी काय असलं पाहिजे, त्या भाषेमध्ये 1500 वर्षापूर्वी काहीतरी साहित्य निर्माण झालं पाहिजे का 2000 वर्षापूर्वी त्या भाषेला इतिहास असला पाहिजे. म्हणजे 1500 ते 2000 वर्षापूर्वीचा इतिहास त्या भाषेला असला पाहिजे. म्हटल्यावर आपल्याला मराठीमधला इसवी 500 पूर्वीचा आपलं साहित्य शोधावं लागेल. मग आपली भाषा त्या काळात बी अशात होती हे सिद्ध करून दाखवावं लागतं. आणि त्यासाठी हे मराठी भाषा सुधार समितीबद्दल जे काही समित्या असतील किंवा जे काही तज्ज्ञ असतील जे की ते मराठी भाषा संदर्भात काम करतात किंवा महाराष्ट्र शासनात काही समित्या आहेत, तर ह्या आपल्या मराठीमध्ये जुनं साहित्य काय आहे काही शोधतात. त्यापैकी हा शोधला भाग किंवा श्रावण बेळगोळ आहे, चामुंडा राय करविले तिथं पण आहे. पण जर अक्षी जिल्हा रायगड इथं एक शिलालेख आहे 9 ओळींचा, आणि हा शिलालेख 934चा आहे. इसवी वर्ष कधीचं 934चं असं म्हणणं आहे या तुळपुळेंचं. ठीक आहे. आणि त्यांचं म्हणणं की काळ कोणता होता, तर केशदेव शिलाहार घराणं होतं त्यावेळेस त्यांच्या काळातला हा शिलालेख आहे. म्हणजे यांचं म्हणणं की मराठीमध्ये 934 पूर्वी सुद्धा साहित्य उपलब्ध होतं. ठीक आहे. मग मिराशी म्हणतात नाही 1131चा हा मिराशी एक डॉक्टर आले, यांचं म्हणणं की नाही 1134 केशदेव शिलाहार दुसरा जे होता त्यावेळेस हा शिलालेख आहे. या दोघात मतभेद आहेत. मग असं एक माहित असलं तुमच्या केडगाव गेलो आपण, कुठे सोलापूरला कुडल. त्या कुडलला सोलापूरमध्ये एक शिलालेख सापडला आणि त्या शिलालेखावर लक्षात ठेवायचं 940 आहे. आणि हा शोधला कुणी, तर मराठी अभिजात भाषा समिती 2013 अर्थात रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. तर या समितीने सांगितलं की नाही हा शिलालेख कधीचा आहे 940 आहे. म्हणजे आपला अभिजात भाषा दर्जा मिळवण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आपल्याला होईल तेवढं जुनं मराठी भाषेतलं साहित्य आपल्याला शोधणं आवश्यक ठरतं. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. बरं, आता आपल्याकडे भाषा शिकत असताना आपला भाषा शिकायचे व्याकरण, त्यामध्ये व्याकरण शिकत असताना भाषा म्हणजे काय, भाषेचं स्थानिक भाषा, प्रमाण भाषा, देश किंवा आपण त्याला बोली भाषा म्हणतो. ह्या भाषा म्हणजे काय, ह्याच कन्सेप्ट आपल्याला शिकायचे. तसंच आपल्याला ह्याच्यात काय शिकायचंय, लिपी म्हणजे काय, म्हणजे आपण लिहितो मग लिहिण्याची शोध लागला किंवा पद्धत आहे, याला जे आपण लिपी म्हणतो. ही लिपी म्हणजे काय हे शिकायचंय आपल्याला. ठीक आहे. तसंच आपल्याला काही कन्सेप्ट आहेत, या सगळ्या कन्सेप्ट इथं कशा क्लिअर शिकून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा.
मग याच्यामध्ये भाषा म्हणजे काय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या परीक्षेला विचारतं ऍज इट इज जशाच तसं विचारलं होतं भाषा म्हणजे काय. लक्षात घ्यायचंय मित्रांनो, भाषा कशाला म्हणायचं, तर तुम्ही बोलता बोलता आपण म्हणतो की ही माझ्या भाषा आहे, ठीक आहे भाषा आहे, मी बोलतो ती मराठी भाषेमध्ये बोलतो. मग ही जी भाषा ही काय कशाला भाषा म्हणतात, तर आपले भाषा म्हणजेच आपले विचार असतील, भावना असतील, ठीक आहे, विचार भावना कल्पना असतील, हे व्यक्त करण्याचे साधन आहे. म्हणजे विचार भावना अनुभव कल्पना हे व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय. मग आपण कसं व्यक्त करू शकतो, बोलून व्यक्त करू शकतो, बरोबर आहे, काही हावभाव करून सुद्धा व्यक्त करू शकतो आपण. म्हणजे आपण व्यक्त होताना फक्त बोलतोच असं नाही तर बोलून व्यक्त होतो, हावभाव करून व्यक्त होतो, लिहून व्यक्त होतो, बरोबर आहे. आणि जर समोरचा कोणी व्यक्त होत असेल तर ते आपण ऍक्सेप्ट करण्यासाठी कसं करतो, ऐकून करतो किंवा वाचून करतो. जर तुम्ही बोललात तर मी ऐकेल, तुम्ही लिहिलं तर मी वाचेल, ठीक आहे. म्हणजे हे भाषेचे देवाणघेवाणीचं माध्यम हे 4 प्रकारचं असू शकतं. 2 घ्यायचे, 2 मार्ग द्यायचे. मग आपल्याकडे जर तुम्ही म्हणले नाही सर भाषा ही फक्त लिहून किंवा बोलणंच होऊ शकते, भाषा ही हावभाव करून नाही होऊ शकत. मग तुम्हाला जर असं म्हटलं की तुम्ही काय करता, विजय झाला. तुम्हाला जर असं म्हटलं की यस समर्थन आहे असं तुम्हाला कळतं. तुम्हाला जर असं म्हटलं, ठीक आहे, बघा हात वर केला, हावभाव आहेत की आपण यस अशी मान डोलावली की तुमचा होकार आहे असं कळतं. बरं आपल्याकडे शिक्सर मारला की असं असं करतात कोण, अंपायर. हे काय आहे, ते हावभावाची भाषा आहे, लक्षात घ्यायचं. हे असं करत विकेट, हावभावाची भाषा होऊ शकते ना. ठीक आहे. मग भाषा म्हणजे काय, तर भावना विचार भावना अनुभव कल्पना हे व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय. मग हे व्यक्त कसं करू शकतो आपण, तर लक्षात घ्यायचं, एक बोलून व्यक्त करू शकतो आपण, ठीक आहे, नंतर लिहून व्यक्त होऊ शकतो आपण, पुढे वाचून ऐकून व्यक्त होऊ ऐकू शकतो आपण, हे एक माध्यम आहे. आणि आपण लिहून पण व्यक्त होऊ शकतो, लिहिलं तर तुम्ही वाचून काय करू शकता, त्याला वाचू शकता. म्हणजे भाषा देवाणघेवाणीचं माध्यम किती आहेत, ही 4 माध्यम आहेत. पण ही 4ही माध्यम कोणत्या भाषेची आहेत, तर मग भाषेचा आधी वर्गीकरण पडतं, मुख्य प्रकार पडतात. एक पहिली भाषा म्हणजे स्वाभाविक भाषा म्हटलं जातं, तिलाच नैसर्गिक भाषा म्हटलं जातं. जी स्वाभाविक किंवा नैसर्गिक आहे, ही पशु पक्ष्यांची भाषा असते. म्हणजे चिमणी चिवचिव करते, कावळा कावका करतो असेल, गाय हंबरते, वाघ डरकाळी फोडते, ठीक आहे, पक्षी किलबिलाट करतात, हे काय आहे, तर ही भाषा आहे, पण त्या पक्ष्यांची भाषा आहे आणि तिला आपण नैसर्गिक भाषा किंवा स्वाभाविक भाषा असं म्हणतो. ठीक आहे. आपल्यातली मानवामध्ये लहान मुलं असतं असं करत असते, ते प्रॉपर बोलते का, नाही. म्हणजे ही पशु पक्ष्यांची भाषा असते, ही त्या भाषेला स्वाभाविक भाषा असं म्हटलं जातं, त्याच भाषेला नैसर्गिक भाषा सुद्धा म्हटलं जातं. पण जी मानवाची भाषा आहे त्या मानवाच्या भाषेला कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा असं म्हणतो आपण. कृत्रिम म्हणजे काय, की मानवाने तयार केले बोलण्यासाठी, हे आपण जे बोलतो ना ती कृत्रिम भाषा आहे. बरं हिला सांकेतिक भाषा का म्हणायचं, एक संकेत ठरवून हावभावाची केलेली भाषा असते. मग मी तुम्हाला आधी सांगितलं होतं अंपायर विकेट गेली असं सांगतो. मग ही आपली कृत्रिम भाषा ही आपण ठरवली आहे. वर बोट करणं एक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा त्याचा अर्थ आहे. जर तुम्ही असं 2 असे विजय केला, तुम्ही आता सिलेक्ट झालात परीक्षेमधून, तर तुम्हाला हे असं तुम्ही करणार, विजय विजयी भवा, बरोबर आहे की नाही. मग असं आपण हातवारे करतो, याचा अर्थ होतो निघा, बस आता निघा, ठीक आहे. ही काय आहे, हे संकेत ठरवून केलेली भाषा आहे. असा हात केला म्हणजे काय, की तुम्ही निघाया असा अर्थ झाला त्याचा. तुम्ही असे 2 बोट विजय चिन्ह व्ही सारखं स्टाईल मध्ये चिन्ह केलं बोटांचं 2, विजय झाला असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तुम्ही असं थंब दाखवता, यस समर्थन आहे, किंवा असं निगेटिव्ह दाखवता खाली उलटा थंब, म्हणजे याचं समर्थन नाही, म्हणजे याला काय म्हणायचं, संकेत ठरवून केलेली भाषा ही. ठीक आहे. कृत्रिम भाषा किंवा संकेत ठरवून केलेली सांकेतिक भाषा म्हणतो, म्हणजे आपण व्यक्त होण्याचं साधन आहे आपले. म्हणजे व्यक्त कसं होतो ते प्रकार म्हणजेच कृत्रिम भाषा. मनुष्याची बोलण्याची भाषा किंवा संकेत ठरवून केलेली हावभावांची भाषा, त्या भाषेची गणना कुठं होते, तर या कृत्रिम भाषेमध्ये होते, लक्षात ठेवायचं. मग आपल्याला काय शिकायचं, तर या कृत्रिम भाषेचं व्याकरण शिकायचं. कृत्रिम भाषा कोणती आहे, तर असंख्य भाषा आहेत, असंख्य भाषा आहेत, कृत्रिम भाषा आहेत. त्यापैकी आपली एक मराठी आहे आणि मराठी भाषेचं व्याकरण आपल्याला शिकायचं आहे. मग हे भाषा व्यक्त करण्याचं साधन किती आहे, ते 4 प्रकार म्हणायचं. 2 रिसिव्हर आहेत आणि 2 बघा 2 माध्यम अशी की जे आपल्याला बोलून व्यक्त होतात आणि 2 माध्यम असेच जे आपण ऍक्सेप्ट, त्याला काय म्हणतो आपण
ग्रास्पिंग म्हणजे घेण्याचे माध्यम, घेण्याचे माध्यम 2 आणि देण्याचे माध्यम 2 आहेत. मग व्यक्त होण्याचे 2 कोणते? बोलणे, एकतर तुम्ही तोंडी बोलून दाखवू शकता आणि जर बोलून जमत नसेल तर तुम्ही लिहून दाखवू शकता. मग लिहायचं कुठं? कुठेही लिहू शकता. बोलायचं कुठं? कुठेही बोलू शकता. फोनवर बोला, इथे बोला, व्हिडिओ कॉल बोला, कसं बोलायचं तसं बोला, फक्त बोलून व्यक्त व्हा. लिहून व्यक्त व्हायचंय, इथं पीपीटी स्वरूपात लिहून द्या, पेनवर लिहून द्या, भिंतीवर लिहून द्या, फळ्यावर लिहून द्या, कुठेही लिहून द्या, लिहून दाखवायचंय. मग या 2 भाषा आपण घ्यायच्या कशा समजून? एक ऐकायचं, तुम्ही कुठेही बोला, ऐकायचं. मी बोलतो तुम्ही ऐकतात का नाही? मी बोलतोय, हे भाषेचं माध्यम आहे व्यक्त होण्याचं. आपल्या भावना व्यक्त करतो आपण एकमेकांशी, हे भाषा आणि हे व्यक्त होण्याचं साधन म्हणजे काय? भाषा. मग आता मी तुमच्याकडे बोलतोय, तुम्ही ऐकतात, तर आपला संवाद चालू आहे. बोलणे ऐकणे याच्यात संवाद चालू आहे. ठीक आहे, बोलणे ऐकणे सोबतच मी लिहून सुद्धा व्यक्त होतो. तर लिहिणे आणि वाचणे. मला सांगा मित्रांनो, तुम्ही हे वाचतायत का नाही? हे जे लिहिले ते वाचतायत तुम्ही, आणि जे मी बोलतोय ते तुम्ही ऐकतात. मी जे बोलतो तुम्ही वाचलं का? नाही. मी बोलतोय ते तुम्ही वाचलं नाही, किंवा हे लिहिलंय ते तुम्ही ऐकलं नाही. हे ऐकलं नाही तुम्ही, हे वाचलं. म्हणजे बोललं तर ते ऐकलंच जातं आणि लिहिलं तर ते वाचलंच जातं. आणि वाचण्यासाठी तोंडाची आवश्यकता नसते. तोंडाची आवश्यकता फक्त आवाज काढण्यासाठी, वाचण्यासाठी आपला डोळे आवश्यक असतात. बरोबर की नाही? आपल्याला वाचण्यासाठी डोळ्यांची आवश्यकता आहे, तोंडाची नाही. तुम्ही डोळे बंद करा आणि तोंडाने वाचून दाखवा, शक्य नाही. डोळे बंद करून तुम्ही वाचून दाखवू शकता का रे? नाही वाचून दाखवू शकत. तुमचं तोंड फक्त हे आवाज काढण्यासाठी आहे. म्हणजे आपल्याकडे कसा असतो? आपल्याकडं मोबाईल इथं असतो, मग मोबाईल आपण ब्लूटूथद्वारे कनेक्ट केला असतो. कुठं? त्या होम थिएटर किंवा कशाला तरी. आवाज काढण्याचं काम तिकडं होतंय, ठीक आहे, पण इथून निघतोय आवाज खरा. ते फक्त आवाज काढण्यासाठी होम थिएटर, मग तिकडून आवाज येतो. नाही, अरे आपण तोंडानं वाचतच नाही कधी, ठीक आहे, डोळ्याने वाचत असतो. त्यामुळं हे वाचणं, लिहिलं तर वाचलं जातं आणि बोललं तर ऐकलं जातं. हे 4 लिहिणे, बोलणे, वाचणे, ऐकणे, हे 4 आपले माध्यम आहेत व्यक्त होण्याचे. मग याला काय म्हणायचं आपण? याच्यात वेगवेगळी नाव आहे त्यांना. हीच नाव पण कशी? बघा, लेखन आहे का? लेखन बघा, वाचन, मग लेखन केलं याचं वाचन म्हणतो आपण. लिहिलेलं वाचलं जातं. श्रवण म्हणजे ऐकलं जातं, ठीक आहे. मग भाषण, भाषण म्हणजे काय? बोलणे. श्रवण म्हणजे काय? ऐकणे, ठीक आहे. हे 4 माध्यम आहेत. ही 4 माध्यम आहेत आपली. मग ही कशी? एक भाषण, किंवा यालाच आपण काय म्हणतो? बोलणे, ठीक आहे. हे व्यक्त होण्याचे साधन आहेत, ठीक आहे. भाषण हे केलं तर तुमचं ह्याच्यावर श्रवण चालतं, म्हणजे ऐकणे, ठीक आहे. हे बोलणे, हे ऐकणे, भाषण, श्रवण. पुढे तुम्ही काय करता? लेखन करता. लेखन म्हणजेच याला म्हणायचं लिहिणे, ठीक आहे. आणि हे लिहिलेलं तुम्ही काय करता रे? वाचन. वाचन म्हणजेच काय रे? वाचणे. वाचन म्हणजे वाचणे. मग लक्षात घ्या, हे 4 प्रकार आहेत जे तुमचं व्यक्त होण्याचं साधन आहे. मग हे 4ही प्रकारे तुम्ही काय करता? हे भाषा आहे, व्यक्त करण्याचं माध्यम, व्यक्त करण्याचे माध्यम. ठीक आहे, हे व्यक्त करण्याचे माध्यम आहेत, लक्षात ठेवायचं. बोलणे, लिहिणे, ऐकणे आणि वाचणे. चला, काय? बोलणं, लिहिणं, वाचणं, ऐकणं हे आपले माध्यम आहेत. मग तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल याच्यापैकी काय विचार जाईल एका मध्ये? रिसिव्हर कोणते? 2 रिसिव्हर, तर वाचन आणि श्रवण. मग बोलणे आणि लिहिणे हे तुम्ही व्यक्त होण्यास साधन. अर्थात हे चारही मोड्स आहेत, 4ही मोड म्हणतो आपण, 4ही माध्यम आहेत. लक्षात ठेवा, हे मराठी भाषेसाठी, ठीक आहे. मग भाषेचा अर्थ काय होतो रे? आता भाषा म्हणजे काय, भाषेचा अर्थ काय आणि भाषेचं स्वरूप काय, तिन्ही कन्सेप्ट वेगळे आहेत. भाषा म्हणजे काय रे? भाष या संस्कृत धातूपासून उत्पत्ती झाली, भाष, आणि याचा अर्थ होतो बोलण्याचा व्यवहार करणे किंवा बोलणे.
याचा अर्थ काय होतो? बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. अर्थात बोलण्याचा व्यवहार करणे हे अधिक समर्पक ठरतं का? भाषा मध्ये 4 घटक येतात. देवाण घेवाण, द्यायचे 2, घ्यायचे 2. मग याच्यामुळे याला आपण काय म्हणायचं की बोलण्याचा व्यवहार करणे. भाषा म्हणजे काय? बोलण्याचा व्यवहार करणे होय. मग व्यवहार कशा प्रकारे होऊ शकतो? देवाण बी आहे आणि घेवाण बी आहे. मग देण्याचे माध्यम 2, घेण्याचे माध्यम 2. ठीक आहे, लक्षात राहील. चला चला कमेंट करत राहा मुलांना. भाषा हा शब्दाची उत्पत्ती झाली. भाष पाय मोडला आहे इथं. या भाष या संस्कृत धातूपासून याचा अर्थ होतो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. आणि याचं स्वरूप काय आहे? तर आपल्या मनातील विचार, भावना, कल्पना, अनुभव एकतर बोलून दाखवणे किंवा लिहून दाखवणे. याला काय म्हणतो आपण? भाषा किंवा भाषेचा व्यवहार करणे. आता याच्यामध्ये प्रमाण भाषा आहे, बोली भाषा आहे. ठीक आहे, प्रमाण भाषा म्हणजे काय किंवा स्थानिक भाषा असते. प्रमाण भाषा कशाला म्हणायची मित्रांनो? बघा, जी शासकीय कामकाजामध्ये वापरली जाते भाषा, ज्या भाषेला सर्व मान्यता आहे, जास्त स्तरावर वापरली जाते. ठीक आहे, सर्वमान्य भाषा असेल, ज्या सर्व स्तरावर वापरली जाते, अशी भाषा तिला काय म्हणायचं? प्रमाण भाषा. अर्थात प्रमाण भाषेलाच व्याकरण असतं. इकडे आलो आपण. जी भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते, ज्या भाषेत शासकीय कामकाजाचे लेखन, नियमन, ठीक आहे, नियम, कायदे, अधिसूचना, ही जी शासनाची अधिसूचना येतात, शासनाचे नियम चालतात, शासकीय स्तरावर वापरली जाणारी भाषा, ह्या भाषेला प्रमाण भाषा म्हणतात. विशेषतः काय की प्रमाण भाषेसाठी एक जास्त प्रमाणात बोलली गेली पाहिजे. तिचं जे काही शासकीय मुद्रण लेखन असेल, याचं कामकाज त्या भाषेमध्ये चाललं पाहिजे, तेव्हाच त्या भाषेला आपण प्रमाण भाषा म्हणतो. मग इतर भाषा असतात, त्या इतर भाषा सुद्धा प्रमाण भाषा, इतर भाषा, सगळी भाषा महत्वाची आहे. तुम्ही विदर्भात गेले त्या भाषेला पण तेवढं महत्व आहे, कारण ती भाषा प्रमाण भाषा, ती भाषा आहे, तिला एक वेगळा अस्तित्व आहे. पण ती प्रमाण आहे का? मग नाही, ती स्थानिक भाषा म्हणायचं. मग प्रमाण भाषा कशाला म्हणायचं? की ज्या भाषेमध्ये जास्त प्रमाणात बोलून, ज्या भाषेमध्ये शासकीय कामकाज चालतं, शासकीय कामकाजाचं लेखन, मुद्रण, संचलन सगळ्या प्रकारे व्यवहार चालतात, त्याला आपण काय म्हणायचं? प्रमाण भाषा. मग हे प्रमाण भाषेलाच व्याकरण आहे. प्रमाण भाषेलाच व्याकरण आहे. व्याकरण दुसऱ्या भाषेला आहे का? नाही. ठीक आहे. मग तुम्ही म्हणताल मी येऊ राहिलो असं वाक्य दिलं, मी आलो, त्याचा अर्थ होतो मी आलो, मी येत आहे. हा, मग तुम्हाला म्हटलं मी येत आहे, चालू काळ ओळखा. ठीक आहे, आणि तुम्ही म्हणले सर हे मी येत आहे चालू काळ होऊ शकत नाही, कसं काय? नाही नाही, मी येऊ राहिलो हा चालू काळ होतो. मग हिला प्रमाण भाषा म्हणणार का तुम्ही? नाही. तुम्ही तिकडं तुमच्या स्थानिक लेवलला काय, कशाला काय बोलता, कोणत्या स्टाईलनं बोलता, काही घेणं नाही. इथं मराठी व्याकरणात कोणती भाषा शिकायची? आपल्याला ही प्रमाण भाषेचं व्याकरण शिकायचंय. ठीक आहे, मग बघा, प्रमाण भाषेला कशा म्हणतात? शासकीय कामकाजाचं लेखन चालतं, नियमन चालतं, या भाषेला प्रमाण भाषा म्हणतो आपण. ही भाषा लिखित स्वरूपात वापर होत असल्याने या भाषेला लिखित भाषा सुद्धा म्हणतात. पर्यायी नाव लक्षात घ्या, इम्पॉर्टंट आहे. का पर्यायी नाव इथं लिखित भाषा. ठीक आहे, चला पुढे आलो आपण. बोली भाषा. आता बोली भाषा ही काय कन्सेप्ट आहे? आपल्या स्थानिक लेवलला, हिला स्थानिक भाषा म्हणतो आपण. स्थानिक लेवलला बोलली जाणारी भाषा किंवा स्थानिक लेवलला ज्या भाषेत व्यवहार केला जातो, बोलण्याचा व्यवहार, त्या भाषेला म्हणायचं स्थानिक भाषा. आता स्थानिक स्तरावर म्हणजे तुम्ही विदर्भात गेलात, विदर्भासारखं आहे. तुम्ही मराठवाड्यात आलात, मराठवाड्यासारखं. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्याने कुठे गेलात तर तिकडच्या सारखी भाषा आहे. म्हणजे तुम्ही खानदेशात जा, खानदेशामध्ये वेगळ्या प्रकारे बोलली जाते. राणी खाली कोल्हापूरला गेलात, आल्यासा गेल्यासा ही संध्याकाळी म्हणायचं. कोकणात गेलात तर कोकणात वेगळी बोलली जाते. विदर्भात गेलात, विदर्भात वेगळी, विदर्भी झाडी गोंडी झाडी बोली म्हणतो आपण. खाली नांदेडला गेलात तर वेगळ्याच प्रकारे बोलतात. मराठवाड्यात वेगळं, वर औरंगाबाद नगर पट्ट्यात वेगळ्या प्रकारे बोलतात. हे सगळी भाषा एकच आहे, ती म्हणजे मराठी. पण ह्याच्यामध्ये
10-12 कोसावर गेलं की बदल जो आढळून येतो ना, तो बदल म्हणजे काय? तर तो बदल म्हणजे त्याला म्हणायचं बोलीभाषा ही. मराठीच आहे, पण मराठीची प्रमाण भाषा सोडून इतर भाषा आहे ती. ठीक आहे. मग जी विविध ठिकाणी बोलली जाते, बोलण्यापुरती वापरली जाते, तिला बोलीभाषा म्हणतात. आणि बोलीभाषा म्हणजेच काय? एक स्थानिक भाषा असते. याला व्याकरण हा प्रकार नसतो. याला व्याकरण नसतो. व्याकरण हा भाग याला नसतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पुढे अभिजात भाषेची कन्सेप्ट तुम्हाला मगाशी सांगितली मी. पण अभिजात भाषा म्हणजे काय? मला सांगा, अभिजात भाषा कशाला म्हणायचं? अभिजात भाषा कशाला म्हणायचं? चला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जे जमतं ते सांगा, नसेल जमत तर राहू देत, पण जमवण्याचा प्रयत्न करा. अभिजात भाषा, ज्या भाषेला खूप जुना इतिहास आहे, ज्या भाषेमध्ये खूप जुन्या काळापासून त्याच्यामध्ये साहित्य निर्माण झालंय. ठीक आहे, म्हणजे एखाद्या भाषेमध्ये उच्चकुलीन भाषा, अभिजात भाषेचा अर्थ तो उच्चकुलीन भाषा, ज्या भाषेमध्ये बरंच साहित्य निर्माण झालंय, ज्या भाषेमध्ये पूर्वीपासून काहीतरी एक विशिष्ट त्या भाषेला इतिहास आहे, पार्श्वभूमी आहे, अशा भाषेला आपण काय म्हणतो? अभिजात भाषा म्हणतो. लक्षात ठेवायचं. मग उच्चकुलीन साहित्य संपदा फार वर्षापूर्वीपासून, एक तर उच्चकुलीन साहित्य संपदा आणि दुसरी गोष्ट फार वर्षापासून ज्या भाषेत उपलब्ध आहे त्यास अभिजात भाषा असे म्हणतात. त्याला काय म्हणायचं? अभिजात भाषा. आणि या अभिजात भाषेचा दर्जा कोणता तरी? अभिजात भाषेचा दर्जा आहे तिथं केंद्र शासन, आणि केंद्र शासन धोरण घटना परिशिष्ट 8 मध्ये, घटनेमध्ये 12 परिशिष्ट आहेत, त्या 12 परिशिष्टापैकी एक 8वं परिशिष्ट आहे. आणि त्या परिशिष्ट 8 मध्ये काय सांगितलंय? परिशिष्ट 8 मध्ये सांगितलं भाषा. बावीस भाषा आहेत. दुसऱ्या भाषेचा आधार घेतला नाही. किती भाषा आहेत? 22 भाषा. ह्या 22 भाषेपैकी एक पाहिजे. मग आपल्या एका मराठी भाषा सुरुवातीपासूनच आहे, म्हणजे 22 भाषेबाहेर कुठल्याही भाषेला अभिजात भाषा दर्जा देण्याचा देऊ शकत नाही, मग त्याच्यामध्ये काही जरी असलं तरी. ठीक आहे. मग इंग्रजी तर खूप उच्चकालीन, खूप जुनी भाषा आहे, खूप जुनी, मग तिला द्यायचा काय अभिजात भाषा दर्जा? नाही, ती आपली मूळची भाषाच नाही खरी तर. मग ती 22 भाषांमध्ये नाही, परिशिष्टामध्ये नाहीच ती इंग्रजी समावेश नाही त्याच्यामध्ये. परिशिष्ट 8 मध्ये लक्षात ठेवा. 1500 ते 2000 वर्षापासूनचा जुना इतिहास त्या भाषेला असायला हवा. कोणता? जवळपास त्या भाषेमध्ये 2000 वर्ष किंवा 1500 वर्षापासूनचा इतिहास असला पाहिजे. म्हणजे इथे जर आपण पाहायचं म्हटलं तर इसवी सन, ठीक आहे, कधी? 500, इसवी सन 500 पूर्वी, की आपल्या भाषेमध्ये काय असलं पाहिजे? साहित्य संपदा निर्माण झाले असले पाहिजे. मग आपण ते लेख कधी पाहिला? 934 पाहिला, 940 934. म्हणजे अजून आपल्याला 400-500 वर्षांनी पाठीमागे जायचे संशोधन शोधून काढायला, की मराठी भाषेत साहित्य होतं बुवा. ठीक आहे, ते शोधण्यासाठी आपल्याला आणखी मागे जायचे. चला कमेंट. प्राचीन काळापासून, बरोबर. ठीक आहे. दुसऱ्या भाषेतून बनलेली असावी कधी? नसावी. दुसऱ्या भाषेतून बनलेली नसावी, लक्षात ठेवा, इथं नसावी आहे. ठीक आहे. एक दर्जेदार साहित्य संपदेतून असावी का? हो, त्याच्यात दर्जेदार साहित्य संपदा असावी, दुसऱ्या भाषेतून बनलेली नसावी, 1500-2000 वर्षाचा इतिहास असावा, अभिजात भाषा दर्जा केंद्र शासनाकडून मिळतो. मग त्यासाठी लक्षात ठेवायचं, त्यासाठी हे क्रायटेरिया सांगितलंय. आणि अशा अभिजात भाषा दर्जा मिळालेल्या आतापर्यंतच्या भाषा आहेत 6, अर्थात भारत सरकार. ठीक आहे, भारत सरकार जे आहे हे भारत सरकार जवळपास 1950 पासून हा दर्जा देते. ठीक आहे, परंतु 2004 पर्यंत एकाही भाषेला दर्जा मिळाला नव्हता. 2004 ला तमिळ ही भाषा ही पहिली भाषा की तमिळनाडून तमिळ भाषा जिला अभिजात भाषा दर्जा भेटला. आणि मोस्टली ह्या सगळ्या भाषा द्रविडियन भाषा आहेत, लक्षात ठेवायचं. संस्कृत सोडता बाकीच्या भाषा आहेत हे द्रविडी भाषा आहेत, ज्यांचा उगम खूप जुन्या पूर्वीचा आहे. त्याच भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाला, इथे बाकी भाषेला कुठलाही मिळाला नाही. मग 2004 ला तमिळ आणि 5 ला संस्कृत, अशा 2 भाषांना दर्जा मिळाला. पुढे 2008 मध्ये 2 भाषांना मिळाला, तो म्हणजे हे कन्नड आणि तेलुगू. ह्या 2008 मध्ये यांना दर्जा मिळाला अभिजात भाषेचा. आणि पुढे जर आपण पाहिलं तर 2013 ला मल्याळम ही भाषा आणि 2014 ला ओरिया म्हणजे ओडिसाची भाषा, या अशा 6 भाषांना आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, लक्षात ठेवायचं. ह्या 6 भाषा आहेत ज्यांना की अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे.
आता या 6 भाषा वर्ष लक्षात कसं ठेवायचं, तर याला ते भाषा लक्षात वर्ष लक्षात ठेवू देत नाही ठेवू देत. आता इथं आपण जर हेच पाहिलं, आपला महाराष्ट्राचा हे भारताचा नकाशा आहे. ठीक आहे, ठीक आहे. आपण इकडे गेलो, इथे आहे तमिळनाडू, इथे आहे केरळ, हे आहे गोवा, हे आहे कर्नाटक. ठीक आहे, हे कर्नाटक इथं पाहिलं की हे झालं आंध्र प्रदेश. ठीक आहे, इथं आहे तेलंगणा आणि इथं आहे ओडिसा. आलं लक्षामध्ये? हा याला म्हणायचं दक्षिण भारत. हा झाला दक्षिण भारत. म्हणजे ओडिसा तेवढा दक्षिण भारत येत नाही, पण इथून खालचा सगळा दक्षिण भारत आहे तेलंगणापासून. मग इथं केरळमध्ये बोलले जाते मल्याळम भाषा. केरळमध्ये बोलले जाते मल्याळम भाषा. इथे तमिळनाडू आहे, इथं बोलली जाते तमिळ भाषा. ठीक आहे, इथे कर्नाटक आहे, इथं बोलले जाते कन्नड भाषा. ठीक आहे, त्यानंतर हे आहे काय, आंध्र प्रदेश. ह्या आंध्र प्रदेशामध्ये बोलली जाते कोणती, तेलुगू भाषा. हे तेलंगणा आहे, इथे पण बोलली जाते तेलुगू भाषा. आणि इथं बोलली जाते ओडिसा आहे, इथं बोलली जाते कोणती भाषा, ओरिया. कोणती, ओडिया किंवा ओरिया म्हणा तुम्ही, ओरिया, इराच ओडिया म्हणत, लक्षात ठेवायचं, ओडिया. ठीक आहे, कळलं? 1 2 3 4 आणि 5 6, हे 6 राज्य झाले. या 6 राज्यामध्ये 5 भाषा बोलल्या जातात. कोणत्या? ही एक भाषा, ही कन्नड 2, ही आपण पाहिली तमिळ 3 भाषा, ओरियात 4 भाषा आणि तेलुगू म्हणून हे दोघांची म्हणून ही तेलुगू, ही एक 5वी भाषा. लक्षात ठेवायचं, ह्या 5 भाषा याच्यामध्ये ऍड होती ती ऑल इंडिया लेवलला चालणारी, काही प्रमाणात सगळीकडे थोड्या प्रमाणात चालणारी संस्कृत भाषा. ही संस्कृत ऍड झाली, हिला 6वी म्हणा तुम्ही. ठीक आहे, 1 2 3 4 आणि 5 आणि 6, ह्या 6 भाषा म्हणून लक्षात ठेवायचं दक्षिण भारत. या दक्षिण भारतातल्या काही ज्या भाषा आहेत, या भाषांना काय झालंय, हा दर्जा भेटलाय. ठीक आहे, दक्षिण भारतातील या भाषांना हा दर्जा भेटलाय. कशाचा? अभिजात भाषेचा. ठीक आहे, आणि त्यांच्या जोडीला कोणत्या आहे, त्यांच्या जोडीला आहे आपली संस्कृत. ठीक आहे, कळतंय का रे मित्रांनो? कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा नक्की, समजताय का? यस, प्रतिभा शिंदे. बाकीचे कोण नाहीत कमेंट करला? कमेंट करत राहा सगळे. चला, ठीक आहे. किती भाषा आहेत? 4ची तमिळ, 5ची संस्कृत, 8ची कन्नड, 8लाच तेलुगू, पुढे मल्याळम 2013 आणि ओरिया 2014. ही भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, लक्षात ठेवायचं. आता हे झालं आपण पाहिलं अभिजात भाषेच्या दर्जा संदर्भात. आपली भाषा जी आहे, ही भाषा ही मराठीतील ध्वनी जे आहेत, हे ध्वनी संस्कृत, प्राकृत आणि अपभ्रंश या स्वरूपात बदलत आले. अर्थात काय म्हटलं आपण, संस्कृत भाषा ही मूळची भाषा. संस्कृत भाषेमध्ये काय याला म्हणायचं, ही मूळ भाषा. या भाषेतून ही प्राकृत भाषा बनली.
हे प्राकृत म्हणजे जुनी मराठी, आपल्या शिवकालामध्ये वापर जायची किंवा पेशवे काळामध्ये. काय की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रेवर आहे ते. मग त्या मुद्रेवर जे असणार आहे ना ते प्रारूप कोणतं आहे तर प्राकृत भाषा लक्षात ठेवायचं, प्राकृत भाषा. पुढे अपभ्रंश म्हणजे संस्कृत ते मराठीमध्ये असा झाला जो प्रवास आहे या भाषेचा, याला अपभ्रंश होऊन भाषा बनली आपली. संस्कृत मध्ये दुग्धाचं दूध झालं. कुठं दुग्धाचं दूध, हस्ताचा हात, कर्णाचं कान, पर्णाचं पान, पादचं पाय, हे संस्कृतचं अपभ्रंश झालं आणि ती मराठी झाली लक्षात ठेवायचं. मग याला काय म्हणायचं, संस्कृत प्राकृत मराठी, संस्कृत प्राकृत आणि अपभ्रंश असा हा प्रकार बदलत गेला भाषेचा, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपला पुढे पाहायचं आहे लिपी म्हणजे काय. हा लिपी कशाला म्हणायचं मित्रांनो, तर लिपी म्हणजे लिंपणे, लिहिणे किंवा माखणे किंवा शिंपणे असा तुला अर्थ होतो, लक्षात ठेवायचं. माखणे अर्थात त्याला जोडणे किंवा लिहिणे एकत्र करणे असं होतं. मग याला लिपी म्हणतो आपण. मग लिपीचा शोध कसा काय लागला, लिपीचा शोध वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी लागला. यापैकी देवनागरी लिपी ही आपली मराठीमध्ये वापरली जाते, अर्थात देव म्हणजेच आर्य लोक आणि नगर म्हणजेच शहर. हे जे शहरात राहणारे आर्य लोक आहेत त्यांनी एक लिपीचा शोध लावला होता. ती लिपी म्हणजे देवनागरी लिपी, तिला आपण कोकिळा म्हणतो ना खाली, कोकिळा. ठीक आहे. मग लक्षात घ्या लिपी म्हणजे काय तर लिहिणे, लिहिणे किंवा माखणे. म्हणजे लिप या संस्कृत धातूपासून लिपी हा शब्द तयार झाला आहे. जसं की आपण हे पाहिलं बघा, संस्कृत धातूपासून अपभ्रंश होऊन मराठी बनते ना, तसंच ह्या सगळ्याचा उगम कुठे संस्कृत मध्ये. लिप या संस्कृत धातूपासून लिपी हा शब्द तयार झाला आहे. मराठीमधील लिपी ही कोणती आहे रे, मराठीमधील लिपी संस्कृत पासून घेतली असून या मराठीने स्वीकारलेल्या लिपीस देवनागरी लिपी असं म्हणतात. म्हणजे संस्कृत हे देवनागरी लिपीमध्ये आहे. मग देव लोकांनी अर्थात कोणत्या लोकांनी, आर्य लोकांनी ह्या निर्माण केलेल्या लिपीला देवनागरी लिपी म्हणायचं. देव म्हणजे आर्य, नगर म्हणजे शहर, म्हणजे शहरात राहणारे आर्य लोक, म्हणून देवनागरी लिपी असं म्हटलं जातं. देवनागरी लिपी म्हणजे जी आपल्याकडे आता आपण बोलतो ती लिपी. ठीक आहे. या देवनागरी लिपीला बाळबोध लिपी सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवायचं. बाळबोध लिपी हे परीक्षेला प्रश्न विचारला जातो त्याच्यावर, म्हणून इम्पॉर्टंट करा. वर्ण ज्या पद्धतीने लिहिले जातात त्यास लिपी असे म्हणतात. म्हणजे आपण जे बोलतो ते हवेत विरून जाऊ नये, आपण जे बोललोय, जे बोलत आहोत ते हवेत विरून जाऊ नये म्हणून आपण ते लिहून ठेवतो. म्हणजे लिहून ठेवण्याची जी पद्धत आहे तिला लिपी म्हणायचं. आपण काय करतो, रंगाने किंवा वर्णाने लिहून ठेवतो. म्हणजे लिहून ठेवण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणतो तर लिपी म्हणतो, लक्षात ठेवायचंय. लिपीमुळं आपल्याला लेखन शक्य झालंय. लिपीचा शोध नसता तर लिहिलं असतं का आपण, नाही. लिहिण्याची पद्धत आपल्याला कळली नसती, पण लिपीचा शोध झाला त्यामुळे लेखन शक्य झालं. ठीक आहे. मग हे काय, एक लेखन पद्धती, लक्षात ठेवायचं, हे खूप महत्वाचं आहे. लिपी म्हणजे एखादी भाषा नाही तर ती भाषा लिहिण्याची पद्धत आहे. ठीक आहे. जसं आपल्याकडे फाशीची शिक्षा म्हणतात, फाशीची शिक्षा याचा अर्थ काय तर मृत्यूदंड आहे. मृत्यूदंड देण्याचा तो प्रकार आहे. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रकारे मृत्यूदंड दिला जातो, आपल्याकडे ते फाशी स्वरूपात दिला जातो. ठीक आहे. तसं ही लिपी म्हणजे काय तर ही भाषा आहे आपली, ही लिहिण्याची पद्धत आहे. मग ही लिपी समजा मी काय म्हटलं की मराठी. ठीक आहे. आता मी हे लिहिलं मराठी, हेच मी असं लिहिलं मराठी, हा मराठी. ठीक आहे. मी हेच असं लिहिलं मराठी. ठीक आहे. मी असं लिहिलं मराठी. आता मला सांगा, त्या चारीचा अर्थ एकच आहे, उच्चार एक आहे, अर्थ एक आहे. पण तुम्हाला कळतंय का काही, नाहीच कळत. ह्या चारही शब्दांचा अर्थ एकच आहे मित्रांनो. काय अर्थ आहे रे, याचा अर्थ जो मराठीचा जे आहे तो, याचा पण अर्थ मराठीच आहे, याचा पण अर्थ मराठी, याचा पण अर्थ मराठी आहे. उच्चार सेम आहे, अर्थ सेम आहे, फक्त लिहिलंय काय मी लिहिलंय ही लिपी बदल करून गेलाय. मी काय लिहिलंय, लिपी बदल केला आहे. मग ही पहिली लिपी आहे ती ही देवनागरी म्हणायचं, याला काय म्हणायचं, देवनागरी लिपी आहे. ही कोणती रे, इंग्रजी लिपी आहे, याला आपण काय म्हणतो, इंग्लिश लिपी. ठीक आहे. ही देवनागरी लिपी, ही इंग्लिश लिपी. इथं कोणतीही कन्नड लिपी, ही आहे कन्नड लिपी. ही कोणती रे, ही उर्दू लिपी आहे, लक्षात ठेवायचं, उर्दू.
बघा ना, सगळ्याचा अर्थ सेमच आहे, सगळ्याचा अर्थ सेम आहे, फक्त ही लेखन पद्धती आहे, ही लेखन पद्धती आहे वेगवेगळी. इथं ही देवनागरी लिपी आहे, इथं इंग्रजी लिपी आहे, इकडं कन्नड लिपी आहे, इकडं उर्दू लिपी आहे. मग ह्याला म्हणायचं लिपी. लिपी म्हणजे लिहिण्याची पद्धत. ठीक आहे. आणि लिहिण्याच्या पद्धतीचा शोध लागला म्हणून आपल्याकडे काय झालं, लिपी लेखन शक्य झालं. आपल्या भावना आपण लेखी स्वरूपात व्यक्त करणं हे शक्य झालं. पुस्तकं लिहू लागलो आपण, आपण पत्र व्यवहार करू लागलो. ठीक आहे. आपल्या भावना आपण लेखी स्वरूपात व्यक्त करू लागलो. का? लिहिण्याची अर्थात लिपीचा शोध लागला म्हणून. पुढे या. आता देवनागरी लिपी, आपण कोणती लिपी पाहिली? देवनागरी लिपी. देवनागरीचा लिपीचा शोध लागला. मग या देवनागरी लिपीमध्ये ह्या देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. ह्या देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आता बघा, देवनागरी लिपी लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. लक्षात ठेवा, हे लिहिणारा मी आहे, बरोबर आहे. मग लिहिणाऱ्याच्या डावीकडनं बघा, देवनागरी लिपी लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. गेलो का नाही डावीकडनं उजवीकडं? हो, डावीकडून उजवीकडे लिहिणाऱ्याच्या. बर, दुसरं वैशिष्ट्य काय? देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलाकार, अर्धगोलाकार स्वरूपात लिहिली जाते. मग उभ्या म्हणजे काय? ए. आडव्या म्हणजे काय? कैर्या. ठीक आहे. तिरप्या म्हणजे काय? क्रम. हे क्र असेल, बरोबर. ठीक आहे. गोलाकार ळ, अर्धगोलाकार ट. ऐक रे. मग आपण ही लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलाकार, अर्धगोलाकार या स्वरूपामध्ये काय करतो? लिहित असतो. लक्षात ठेवायची एक लिहिण्याची इथं पद्धत आहे. पुढे आपण पाहिलं देवनागरीत प्रत्येक अक्षरावर शिरोरेखा देण्याची पद्धत आहे. आहे का इथं? लेखन याच्यावर शिरोरेखा आहे का? हो. लिपी याच्यावर आहे का? हो आहे, याच्यावर आहे. व ती आता आर्यांनी भारतात आणली. मला सांगा बरं, या शब्दावर दिले का नाही वर शिरोरेखा? शिरो म्हणजे वर, रेष मारणे, शिरोरेखा म्हणतो आपण त्याला. मारली का नाही? यस. ठीक आहे. ही देवनागरी आदर्श लिपी म्हणजे काय? परिपूर्ण लिपी. आदर्श म्हणजे परिपूर्ण असले, कुठल्याही त्याच्यामध्ये एका ध्वनीसाठी अनेक लिपी लेखन पद्धती नसणे किंवा एकाच उच्चारस्थानी एकाच चिन्ह असणे, एकच चिन्ह, एकाच उच्चारस्थानासाठी एकच चिन्ह असणे, याला आदर्श लिपी म्हटलं जातं. म्हणजे याच्यात चुका नसणे. जोडाक्षर लेखन एका पुढे एक अक्षर पद्धतीने केले जाते. देवनागरी परिपूर्ण लिपी आहे. ती भारतात कुणी आणली? आर्यांनी. लक्षात ठेवायचं, आर्यांनी आणली आणि आर्यांनी आणून ती परिपूर्ण सुद्धा आहे, लक्षात ठेवा. आणि देवनागरी लिपीतील भाषेचं पाहायचं म्हटलं तर आपल्याकडे सध्या संस्कृत आहे, मराठी आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, बंगाली पण त्याच्यातच लिहिली जाते. ठीक आहे. नेपाळी आहे, हे त्याच्यातच लिहिलं जाते देवनागरी लिपीमध्ये. बऱ्याच भाषा ह्या आहेत या तुमच्या समोर, या देवनागरी लिपीमध्ये लिहिलं जाते, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता एक मोडी लिपी हा काय प्रकार आहे? तुम्ही जर कधी डॉक्टरची लिपी पाहिली असेल आपल्याकडच्या, डॉक्टरची लिपी, ठीक आहे, डॉक्टर लिपी पहा तुम्ही, या स्वरूपात असते. इकडे बघा, दोन एक टाइम, दोन दोन. ठीक आहे. हे असं लिहितात, हे तीन एक. आता ही जी लिपी आहे ना, ही इंग्लिश लिपी बर का, ही इंग्लिश लिपी आहे. डॉक्टर असले तर आपण कसं त्याला मेडिसिन, आपण हे असं लिहितो. ठीक आहे. मेडिसिन. डॉक्टर कसं लिहितात बघा, हे मेडिसिन डॉक्टरांचं. ही झाली डॉक्टरांची स्पेलिंग, ही झाली आपली स्पेलिंग. इंग्रजीमध्ये जसं डॉक्टर लिहितात ती इंग्रजीची मोडी लिपी म्हणायचं, आणि आपण लिहितो नॉर्मल ती प्रॉपर इंग्रजी म्हणायची, प्रॉपर इंग्रजी लिपी, बरोबर आहे. तसं देवनागरी लिपीतील अक्षरे जलद लिहिण्यासाठी ती मोडून लिहिली जातात, मोडून किंवा मोडपून लिहिली जातात, त्यांना मोडी लिपी म्हणायचं. लक्षात ठेवा, ही मोडी लिपी म्हणजे काय असते. आणि ही पद्धत वाचण्यास अवघड आहे. कशास? वाचण्यास अवघड आहे. ती शिवकाळात अवघड आणि पेशवे काळामध्ये असतात होती, लक्षात ठेवायचं. मोडी लिपी कुठं होती? अक्षराचा डोक्यावर रेषा, बरोबर. मोडी लिपी कधी असतात होती? तर ही शिवकाळामध्ये, पेशवे काळात असत होती. का बरं? तर तुरीची लिहायची. आता आपले बघा, आपल्या घरात जर एखादं पंजोबा, खापर पंजोबा कोणी असेल तर बघा तुमच्यात, ते म्हणतात दुसरे, ते सांगतात, लिहितात ते. जर 80 90 90 100 वर्ष कोणी असेल तर बघा तुमच्याकडे, ते लिहितात मोडी. त्याला म्हणा मोडी लिपीत लिहून जाऊ, ते असं करते, असं लिहून दाखवत ते. ठीक आहे. मग मी काय मराठी असलेला ना, असं मराठी लिहिते. ठीक आहे.
ही मोडून लिहिण्याची पद्धत आहे, मुडपून लिहिण्याची पद्धत, याला म्हणायचं मोडी लिपी. ठीक आहे, ही इंग्रजीमधली आणि ही नॉर्मल इंग्रजी मोडी लिपीमधली, असंच थोडक्यात समजा. म्हणजे मुडपून लिहिण्याची पद्धत ही वाचण्यात अवघड होती, शिवकाळात तर अशी होती, पेशवे काळामध्ये अशी होती, ते लक्षात ठेवा, माहित असलं पाहिजे. आता पुढे आदर्श लिपी म्हणजे काय? आदर्श लिपी कशाला म्हणायचं? आदर्श लिपी कशाला म्हणायचं ते बघा. ज्या लिपीत प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह असते त्या लिपीस आदर्श लिपी असे म्हणतात. ज्या लिपीत प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह असतं त्याला आदर्श लिपी असं म्हणतात. आता आपल्या मराठीमध्ये पाहिलं तर प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहे का? यस आहे. प्रत्येक ध्वनीसाठी आपल्याकडे स्वतंत्र चिन्ह आहे. ठीक आहे, बघा आपण क म्हटलं की क, ख म्हटलं थोडासा क ख थोडासा आवाज वेगळा काढला की लगेच ख, ग घ य आहे का? प्रत्येक उच्चारासाठी प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहे. प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहे, म्हणून ह्याला म्हणायचं, या लिपीला म्हणायचं आदर्श लिपी. लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, का कळेल ना की प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह असतं त्यालाच आपण आदर्श लिपी असं म्हणतो. मग मराठी लिपी आदर्श लिपी आहे का? तर हो, मराठी लिपी आदर्श लिपी आहे, पण त्याला दोन अपवाद म्हणजे काय आहेत? तर ई आणि उ हे स्वर आहेत, त्यांची एकच उच्चारस्थान दीर्घ उच्चार दाखवता येत नाही. उच्चारस्थान एकच आहे, ई ई. बघा झालं, ई एक मात्रा, ई दोन मात्रे, त्यालाच थोडस पुढे आणायचं. ई आहे ना रस्व, त्याला थोडस पुढे ओढायचं आणखी, तो दीर्घ ई बनतो. हा एक थोडं जमलिंगचा भाग आहे. आणि च छ ज छ याचे दोन उच्चार होतात, दोन पद्धतीने उच्चार होतात, च छ ज झ. बरोबर आहे. जग जग हे जगच असे, जग म्हणजे जागतिक मधलं जग, आणि तू व्यवस्थित जग, तुम्ही जगा दुसऱ्याला जगू द्या. अयुक्त उच्चार आणि ये युक्त उच्चार, त्याला तालव्य आणि दंतालव्य म्हणतो आपण, जे आपलं पुढं शिकायचंय वर्णांच्या उच्चार स्थानामध्ये. ठीक आहे, मग यांचं जे उच्चार स्थान आहेत ना, इथे थोडीशी गडबड आहे. याच्यामध्ये एक आणि याच्यामध्ये एक, हे जे दोष सोडले तरी आपली मराठी लिपी सुद्धा कशी आहे? परिपूर्ण आहे. म्हणूनच मराठीत दोन अपवाद वगळता आदर्श लिपी आहे मराठी सुद्धा, हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, चला पुढे बघा आपण. ब्राह्मी लिपी म्हणजे काय? ब्राह्मी लिपी कशाला म्हणायचं? ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी असं म्हणतात. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी असं म्हणतात, लक्षात ठेवा. परीक्षेला विचारलाय प्रश्न, आणि परीक्षेला विचारला की ब्राह्मी लिपी म्हणजे काय किंवा ब्राह्मी लिपी कशाला म्हणतात, तर इथं ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणतात, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कारण परीक्षेला आपला विचारतात ब्राह्मी लिपी एक विचारलंय, सरळच्या वेळेस प्रश्न विचारला होता, आणि तो एमपीएससीला पण एक प्रश्न विचारला होता की ब्राह्मी लिपी कशाला म्हणतात. तर त्याच्या खाली चार पर्यायापैकी एक पर्याय होता, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणतात, तर तो पर्याय बरोबर आहे, लक्षात ठेवायचा हा. ठीक आहे, चला पुढे. आता आपला शिकायचं व्याकरण, आणि व्याकरण शिकत असताना व्याकरणाची सुरुवात, व्याख्या म्हणजे काय मला सांगा. बेसिक आपण शिकलोय, बेसिक जी पाहिला आतापर्यंतचा भाग आपला काय, भाषा म्हणजे काय, वेगवेगळ्या भाषा प्रकार राहिला, स्थानिक भाषा, बोली भाषा, लेख, प्रमाण भाषा. पुढे आपण लिपी पाहिले, लिपीमध्ये देवनागरी लिपी पाहिली आपण, मोडी लिपी पाहिजे, ब्राह्मी लिपी पाहिले, जे वेगवेगळ्या लिपीचे प्रकार पाहिले. त्यापूर्वी आपण काही विशेष संकल्पना पाहिल्या. यामध्ये समजलं का हा भाग? तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि तुमचे काही प्रश्न असेल त्याच्यावरील तर मला नक्कीच सांगा, म्हणजे आपण हा पुढचा भाग तर पाहणारच आहोत लगेच. ठीक आहे, चला. बघा व्याख्या काय करता येईल आपली भाषेची, तर भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषा व्यवहार हा व्यवस्थित प्रकारे चालावा यासाठी नियम म्हणजे काय आहे? व्याकरण. आपला प्रॉपर व्याकरणाला आपण इथून सुरुवात करतो. आपण प्रॉपर व्याकरणाला कुठून सुरुवात करतो? इथून. आता हे व्याकरण भाषेचं व्याकरण शिकत असताना आपल्याला भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार हा व्यवस्थित प्रकारे चालावा यासाठी नियम म्हणजे व्याकरण होय. ठीक आहे, मग भाषेचे नियम म्हणजे काय? व्याकरण. आता ही झाली सर्वसाधारण व्याख्या.
मग याला आपण काय म्हणतो, भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजे व्याकरण होय. म्हणजे तुम्ही दुसऱ्या प्रकारे अजून व्याख्या करू शकता. पुढे आणखी एक व्याख्या की भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे भाषा होय, असं श्रीपाद भागवत यांनी व्याख्या केली. आणि चौथी व्याख्या इथं कोणी केली, महर्षी पतंजलींनी. त्यांनी काय म्हटलं भाषेला, शब्दानुशासन. समजलं, बर, गुड. महर्षी पतंजलींनी काय म्हटलं, शब्दानुशासन म्हटलं भाषेला, लक्षात ठेवा. मग शब्दानुशासन म्हणजे काय, की अर्थात भाषेचे रचना स्वरूप आदर्श कसे असावेत, भाषेचे रचना स्वरूप आदर्श कसे असावेत याचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र किंवा हे स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे काय होय, तर शब्दानुसार अर्थात भाषा होय, याचं महर्षी पतंजलींनी म्हटलं. आता मित्रांनो लक्षात ठेवायचं, याच्यावर प्रश्न आलेला आहे, याच्यावर प्रश्न आलेला आहे तुम्हाला, याच्यावर प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. आणि याच्यावर अनेक प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे. लक्षात ठेवायचं, या व्याख्येवर प्रश्न आलेले आहेत. शब्दानुशासन, भाषेला शब्दानुशासन असं कोणी म्हटलं, असा प्रश्न होता, तर महर्षी पतंजलींनी म्हटलं, लक्षात ठेवायचं. पुढे आलो आपण, व्याकरण म्हणजे काय, तर व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र, हे आपण पाहिलं. मग व्याकरण हा शब्द बनला कसा, तर आपला ते येणादेश स्वर संधी पुढे शिकायला लागेल, त्याच्यामध्ये कळून जाईल. वि हा एक शब्द आहे, आ हा एक आणि क्रू हा एक, 3 अक्षर आहेत, ठीक आहे. वि हा एक अक्षर आहे, आ अक्षर आहे, क्रू अक्षर आहे. आता या क्रूचा अर्थ होतो, ठीक आहे, क्रूचा अर्थ होतो करणे किंवा करण, क्रू बरोबर करणे किंवा करण, ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे आपण आलो वि, हा वि आहे, वि अधिक आ. आता हा मराठी येणारे स्वरसंचा नियम आहे, वच्या पुढे व अधिक ई आहे याची रचना, व अधिक ई याची रचना कशी आहे, व अधिक ई रस्व ई, कारण पहिली व्यालंटी आहे. तर ईच्या पुढे जर विजातीय स्वर आला असेल तर ईचा होतो य, ठीक आहे, ईचा काय होतो, य होतो. मग ई पुढे ई आला तर सजातीय स्वर म्हणायचं, ई पुढे जर वी आला तर तो विजातीय स्वर झाला. मग ईचं झालं काय, य अधिक हा आ, ठीक आहे. मग हा व पाय मोडला, य पाय मोडला, व अधिक य अधिक आ, तर या दोघांचं एकत्रीकरण म्हणतं य पाय मोडला अधिक आ, तर आ व्य अधिक आ बरोबर काय होतं, व्या, ठीक आहे. मग हा क्रूचा अर्थ काय आहे, करण. मग हा करण शब्द इथेतून असा सुटला जातो, काय होतो, करण. मग हा शब्द कसा बनला, व्याकरण. हा शब्द कसा बनला, व्याकरण. बघा, मग व्याकरण याचा शब्दशः अर्थ काय आहे, व्याकरण या शब्दाचा अर्थ आहे स्पष्टीकरण. मग कशाचं स्पष्टीकरण, आपण भाषेचं व्याकरण पाहतो म्हणजे काय, भाषेचं स्पष्टीकरण. भाषेचं व्याकरण पाहतो म्हणजे काय, भाषेचं स्पष्टीकरण. लक्षात ठेवायचं, हा व्याकरण शब्द कसा बनला, व्याकरण म्हणजे काय, तर भाषेचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. वि अधिक आ अधिक कृ बरोबर व्याकरण. तुम्हाला सांगितलं व्याकरणची फोड करा, तर वि अधिक आ अधिक कृ त्या स्वरूपात करायची, ठीक आहे. आणि तसं नसेल तर वि अधिक आ अधिक करण अशा स्वरूपात करायची, कारण क्रूचा अर्थ करण होतो, ठीक आहे. हे झालं आपण, क्रू बरोबर करणे करण झालं, वि अधिक आ ह्याचं काय झालं, व्या झालं, आणि करणला करण जुटलं. हे अगदी फोडून सांगितलं तुम्हाला मी कसं हे बनू शकतं, ठीक आहे. चला पुढे आलो आपण, भाषा ही नदीप्रमाणे आखंड चालू होते, बरोबर आहे. भाषेचं नदीप्रमाणे भाषेचा प्रवाह सुद्धा आखंड असतो, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये कालानुसार बदल होत राहतात, जशी नदी बदलत राहते तसं, ठीक आहे. वर्ण विचार, आपला चॅप्टर आहे हा वर्ण विचार. तत्पूर्वी अर्थात आपल्या इथून पुढे आपण वर्ण चालू करतो, आपण वर्णमाला आपली चालू झाली इथून. म्हणजे वर्ण म्हणजे काय, म्हणजेच काय, आपण जे सिलेबस पाहिला, लक्षात घ्या मित्रांनो, आपण जो सिलेबस पाहिला, ठीक आहे, म्हणजे जवळपास आपण 18-20 पेजेस शिकलो, 20 पेज मध्ये. ह्या 20 पेज मध्ये सुरुवातीला मी तुम्हाला दाखवला होता सिलेबस, ठीक आहे, सिलेबस सांगितलं होता, हे सिलेबस वर्णमाला आला का नाही हा घटक, या घटकाला आपण आता सुरुवात करायला लागलो. तत्पूर्वीच आतापर्यंत सेशन आपलं कशावर झालं, या प्रारंभिक वर झालं. मग प्रारंभिक मध्ये आपण काय काय शिकलो, प्रारंभिक मध्ये आपण भाषा, व्याकरण, साहित्यकार यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेतली, जे बेसिक आहे तेच हा प्रकार. त्यानंतर आपण हे शिलालेख, आद्य शिलालेख जे आहेत हे पाहिले का, अभिजात भाषेसाठी यांचा आपला उपयोग होतो. आणि
त्यामुळे हे पाहणं आपलं इथं आवश्यक ठरतं. ह्या शिलालेख बद्दल माहिती दिली आपण. भाषा म्हणजे काय पाहिलं, भाषेचे मुख्य प्रकार कोणते आहेत हे आपण जाणून घेतलं. ठीक आहे. भाषा व्यक्त करण्याचं किंवा भाषेचे माध्यम कोणते आहेत, तर बोलणे, ऐकणे, वाचणे आणि लिहिणे हे 4 आपण प्रकार पाहिले. हे आपण व्यक्त होऊ शकते या स्वरूपामध्ये. पुढे आपण काय पाहिलं याच्यामध्ये, भाषा या शब्दाची निर्मिती कुठून झाली. याची निर्मिती किंवा उत्पत्ती कुठून आहे, याची निर्मिती किंवा उत्पत्ती आहे संस्कृत मधून. भाष या धातूपासून विचारतात परीक्षेमध्ये. त्याचा अर्थ होतो बोलण्याचा व्यवहार करणे किंवा बोलणे. भाषा म्हणजे बोलणे. पुढे स्वरूप काय आहे, आपल्या मनातील भावना, विचार, कल्पना व्यक्त करण्याचं साधन. ठीक आहे. व्यक्त करणे किंवा लिहून दाखवणे या असं स्वरूप आहे भाषेचं आपल्या. पुढे आपण शिकलो प्रमाण भाषा कशाला म्हणायचं, ज्या भाषेमध्ये जास्त प्रमाणात बोलली जाते, जर शासकीय कामकाज त्या भाषेमध्ये चालतं त्याला आपण काय म्हणायचं, प्रमाण भाषा म्हणलो आपण. ठीक आहे. हिला लिखित स्वरूपात असलेली लिखित भाषा सुद्धा म्हणतात. पुढे आपण बोली भाषा पाहिली, तिला स्थानिक भाषा म्हणतो. ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, याच्यात थोडेफार बदल असू शकतात. ठीक आहे. पण अर्थ एकच असणार आहे. मग ही प्रमाण भाषा असते काही, ही प्रमाण भाषेला व्याकरण असतं, बोली भाषेला किंवा स्थानिक भाषेला व्याकरण नसतं. ठीक आहे. पुढे आलो आपण अभिजात भाषा म्हणजे काय हे जाणून घेतलं. हे अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या भाषेला भेटला, तर या 6 भाषा आहेत खालच्या. 2004 तमिळ, 5 संस्कृत, 8 कन्नड आणि तेलुगू, 13 मल्याळम आणि 14 ओडिया या भाषांना दर्जा भेटला. आणि दर्जा देण्याचं काम कोण करतं, तर 8व्या परिशिष्टामध्ये असणाऱ्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम करतं केंद्र सरकार. मग या 4 भाषांना 6 भाषांना दिल्या, त्यातली संस्कृत कॉमन आहे सगळीकडे. पण ह्या द्रविडी भाषा आहेत दक्षिणेकडील, या द्रविड भाषातील ह्या 5 भाषांना तो दर्जा दिलाय की अभिजात भाषेचा दर्जा आपल्याकडे अजून आहे का, तो नाहीये. पुढे आलो आपण संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश काय आहे प्रकार, तर जी मूळ संस्कृत भाषा त्यातून मराठी जी आली, त्या मराठीमध्ये काय आहे, तर पूर्वीची मराठी आणि आताची मराठी यातला फरक कसा होत गेला. दुग्ध, दूध, हस्त, हात, ओके, पर्णपान, कर्णकान, ठीक आहे, वर्ण, वन, हे असं आपण याच्याबद्दल काय झालं, बदल होत आला. पुढे आपण शिकलो लिपी म्हणजे काय. लिपीचा अर्थ होतो लिंपणे, लिहिणे किंवा माखणे. आणि लिप या संस्कृत धातूपासून हा तयार झालाय, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे आलो आपण काय पाहिलं, की आपण लिपी पाहिली. आपण मराठीमध्ये कोणती लिपी वापरतो, तर संस्कृत देवनागरी लिपी वापरतो. आणि देवनागरी लिपी आपण कुठली, संस्कृत पासून घेतली, संस्कृत देवनागरी वापरते म्हणून. ठीक आहे. देव लोकांनी अर्थात आर्य लोकांनी भारतात आणली म्हणून तिला देवनागरी लिपी म्हणतात, म्हणजे त्यांनी शोध लावला म्हणून तिला देवनागरी म्हणायचं. देवनागरीला बाळबोध लिपी सुद्धा म्हणतात. आणि ही लिपी म्हणजे काय, तर एक लेखन पद्धती आहे. लेखन पद्धती, उदाहरणार्थ हे सगळ्यांचा अर्थ एकच आहे. ठीक आहे. पण वेगवेगळ्या भाषेमध्ये आहे, मग वेगवेगळ्या लिपीमध्ये आहे. अर्थात ही लिपी आहे ती देवनागरी, ही लिपी आहे ती इंग्लिश आहे, ही लिपी आहे ती कन्नड आहे, ही लिपी आहे ती उर्दू आहे. म्हणजे अर्थ एकच आहे, उच्चार एकच आहे, सगळं एकच आहे, फक्त आपल्या नजरेला दिसतंय वेगळं. मग नजरेला वेगळं का दिसतंय, देवनागरी मग आपल्याला जी माहित नाही, काही वेगवेगळ्या लिपी आहेत म्हणून आपल्याला ती नजरेने वेगळी दिसली, लक्षात ठेवायचं फक्त. पुढे आला आपण देवनागरी लिपी म्हणजे काय, तिचं वैशिष्ट्य जाणून घेतली. मोडी लिपी म्हणजे काय पाहिलं आपण, देवनागरी लिपी पण जुन्या काळामध्ये मोडकून किंवा स्पीड मध्ये लिहिण्याची पद्धत होती, तिला मोडी लिपी म्हणतात. अजून बी काही जुने लोक आहेत ते अशाच पद्धतीने लिहितात, बघा तुम्ही. आता काही कळत नाही लवकर, कारण ती वाचण्याचा अवघड असते. पुढे आपण पाहिले आदर्श लिपी. आदर्श लिपी म्हणजे काय, की ज्या भाषेमध्ये प्रत्येक ध्वनीसाठी अर्थात प्रत्येक उच्चारस्थानासाठी एक स्वतंत्र वर्ण असतो. मराठीमध्ये बी सेम आदर्श लिपी आहे, परंतु 2 अपवाद आहेत. ई आणि उ हे 2 स्वर यांचे उच्चारस्थान वेगवेगळे दाखवता येत नाहीत. आणि च, छ, ज, झ हे व्यंजन आहे, यांच्यामध्ये यांचा उच्चार वेगवेगळ्या प्रकारात होतो आणि दिसतात एकसारखे. ठीक आहे. पुढे आलो आपण ब्रह्मलिपी पाहिजे, ब्रह्मदेवाने निर्माण केलेली. पुढे आपण व्याकरण पाहिलं. ह्या व्याकरणाला ह्याचे काही व्याख्या आहेत, ह्या व्याख्या पाहिल्या. शब्दानुशासन कोणी म्हटलं, महर्षी पतंजलींनी म्हटलं, हे सुद्धा आपण इथं पाहिलं. त्यानंतर भाषेची देवाणघेवाण, भाषेचा व्यवहार व्यवस्थित प्रकारे चालाव्यासाठी नियम म्हणजे काय, व्याकरण होय. व्याकरणाचे आपण नियम पाहिला. व्याकरण म्हणजे काय, याची व्याख्या पाहिली आपण. व्याकरण हा शब्द बनतो कसा, वि अधिक आ अधिक कृ, कृ बरोबर करण, वि अधिक आचं बनतं व्या, कृचं बनतं करण. व्याकरण हा शब्द होतो आणि व्याकरणाचा अर्थ आहे स्पष्टीकरण. मग मराठी भाषेचे व्याकरणाचा अर्थ काय, मराठी भाषेचे स्पष्टीकरण असं म्हणायचं त्याला. ठीक आहे. हे आपण सविस्तर शिकलो. आता आपला पुढचा भाग असणार आहे तो वर्ण विचार, अर्थात वर्णमाला. वर्णमाला हे आपण सेकंड सेशन पासून आपलं वर्णमाला हे सेशन चालू होईल. तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने हे आजचं सेशन आहे. हे आजचं सेशन अत्यंत महत्वाचं होतं, लक्षात घ्या. आजचं सेशन अत्यंत महत्वाचं होतं. हे सेशन आपण
आज इथेच थांबवत आहोत. हे सेशन बेसिक मध्ये आपण अगदी इत्यंभूत व्यवस्थितरित्या पाहून घेतलंय. हे सेशन आज आपलं इथे थांबवत आहोत. सेकंड सेशन मध्ये आपलं वर्णमाला अर्थात वर्णविचार हा घटक चालू होईल. याच्यामध्ये वर्णमाला आपण शिकणार आहोत. वर्णमालाचा बराचसा भाग आपण म्हणजे संपूर्ण वर्णमाला आपली सेकंड सेशन मध्ये संपून जाईल. ठीक आहे. आपण आज या सेशन मध्ये इथे थांबूयात. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला विचारा. मी त्याचा वेट करतो 2 मिनिटं. ते तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊन मी माझं लेक्चर थांबवतो. तत्पूर्वी प्रतिभा शिंदे असतील, प्रगती डोंगरे, प्रतिभा शिंदे, दीपाली कानडे, जे बाकी अजून कुणी आहे ज्यांच्या कमेंट्स इथं नाही दिसत नाहीयेत, ठीक आहे, त्या सर्वांनी कमेंट करा. ओके असेल तर डन. काही प्रश्न असेल तेही नक्की विचारा. डेली आपल्या सेशनमध्ये तो कव्हर करून घेतला जाईल. ठीक आहे. चला फास्ट. चला थांबूयात का आपण इथं. प्रतिभा शिंदे, तुम्हाला काय विचारायचं मला कमेंट बॉक्स मध्ये फास्ट सांगा जरा. कारागृह काय आहे तुमचा, मला काय प्रश्न कळाला नाही. पेपर पण येतात असेच क्वेश्चन. यस यस यस, असेच प्रश्न असतील. ठीक आहे. चला थांबूया आपण इथं. भेटू नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू.